नमस्कार मित्रांनो. माणूस म्हटलं की त्याच्या हातून चुका या घडतच असतात, काही कळत तर काही न कळत. अशी सुद्धा वेळ येते की आपल्या आजूबाजूची लोक एखादी गोष्ट करू नको म्हणत असताना सुद्धा आपण ती गोष्ट करून जातो. कदाचित ते जे सांगत असतात त्याच्यावर आपला विश्वास नसतो म्हणून. पण अशाच काही चुका एखाद्याचं संपूर्ण जीवन किती भयंकर करू शकतात आणि त्याच्या चुकीमुळे आजूबाजूच्या लोकांना सुद्धा त्या चुकीची किती भयानक किंमत मोजावी लागते, तेच आपण आज या कथेत बघणार आहोत. महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून वाहणाऱ्या कुंडलिका नदीच्या काठावर वसलेल्या रोहा नावाच्या एका छोट्या गावामध्ये काहीसं असंच घडलं. काय घडलं बघूयात. हॅलो कविता, मी निशा बोलतीये. आम्ही आता नुकतेच पुण्यात पोचलो आहोत. आता निघतो आहे रोहाला यायला. लवकरच भेटू. फोनवर निशा आणि कविताचं संभाषण चालू होतं. निशा, कविताची चुलत बहीण. निशा आपले आई वडील आणि भावासोबत परदेशात राहत होती आणि कविता तिच्या आई वडिलांसोबत रोहा नावाच्या एका छोट्या खेडेगावात राहणारी मुलगी. लहानपणापासून परदेशातच वाढलेली निशा, त्यामुळे निशाच्या कुटुंबाच्या जीवनशैलीत आणि कविताच्या कुटुंबाच्या जीवनशैलीत अर्थातच खूपच फरक. निशा उच्च शिक्षित, आर्किटेक्चरचं शिक्षण घेतलेली बोल्ड मुलगी, तर कविता साधी भोळी. ती दोन्ही कुटुंब एकमेकांना खूप वर्षांनी भेटणार होती. निशा तिच्या लहानपणी एकदा रोहाला गेली होती. निशाला गावचं सुंदर वातावरण खूप आवडायचं. आजूबाजूचं घनदाट जंगल, गावातून वाहणारी नदी, चहूबाजूंनी हिरवेगार डोंगर, सगळंच तिनं लहानपणी अनुभवलं होतं. आता ती 22 वर्षांची झाली होती. हे सगळं तिला पुन्हा अनुभवायला मिळणार होतं. तिने आणि कविताने आधीच सगळं ठरवलं होतं की संपूर्ण गाव हिंडायचं, जंगलात जायचं, डोंगर दऱ्यात फिरायचं, खूप धमाल करायची. पुणे ते रोहा त्यांचा प्रवास सुरू होता. प्रवासाच्या क्षीणामुळे निशाचा डोळा लागला होता. काही वेळ गेला तसं अचानक निशा दचकून जागी झाली. काय ग निशा? निशाच्या आईनं विचारलं. आई, मला आता खूप भयानक स्वप्न पडलं, निशा म्हणाली. कसलं स्वप्न? निशाच्या आईनं विचारलं. काही नाही, जाऊ दे, असं म्हणत निशाने तो विषय टाळला. तिचा पुन्हा डोळा लागला. काही वेळानं त्यांची गाडी थांबली आणि निशा अशी हाक निशाच्या कानावर पडली. तिनं डोळे उघडून पाहिलं तर गाडीच्या खिडकीजवळ कविता उभी होती. ते रोहाला पोचले होते. कविताला पाहून निशाला सुद्धा खूप आनंद झाला. निशा गाडीतून उतरली आणि दोघींची गळाभेट झाली. सगळे घरात आले. दुपार झाली होती. सगळ्यांनी जेवून घेतलं. प्रवासामुळे दमछाक झाल्याने काही वेळात निशा आणि तिचं कुटुंब निद्रादेवीच्या अधीन झालं. काही वेळ गेला तसं अचानक निशा घाबरून उठली. तिला दरदरून घाम फुटला होता. निशाच्या हालचालीनं तिच्या शेजारी झोपलेली तिची आई सुद्धा उठली. निशा, काय ग? काय झालं? परत काही स्वप्न बघितलंस का काय? तिची आई म्हणाली. इतक्यात त्यांच्या बोलण्याचा आवाज ऐकून बाकीचे घरातील सुद्धा तिथे आले. हो गाई, मला पुन्हा तेच स्वप्न पडलं. काहीही फालतू स्वप्न पडतात. चल सोड, निशा म्हणाली. चला, चहा झालाच आहे, या तुम्ही, कविताची आई म्हणाली. तसे फ्रेश होऊन सगळ्यांनी चहा घेतला. कविता आणि निशा घराबाहेर आले. बाहेरचं वातावरण खूपच सुंदर होतं. हिवाळ्याचे दिवस असल्याने हवेत गारवा होता. किती मस्त वातावरण आहे. चल कविता, आपण फिरून येऊ, निशा म्हणाली. तसे कविताने घरी आई वडिलांना ते फिरायला जात असल्याचं सांगितलं. संध्याकाळ झाली आहे, फार लांब जाऊ नका, हिवाळा आहे, अंधार लवकर होईल, लवकर घरी परत या, कविताच्या आईने त्यांना बजावलं आणि त्या दोघी निघाल्या. गप्पा गोष्टी करत त्या घरापासून किंचित दूर आल्या. इतक्यात कविताच्या हातावर पाण्याचे थेंब पडले. कवितानं वरती बघितलं. आकाश काळं कुट्ट झालं होतं. निशा, चल लवकर घरी, खूप जोराचा पाऊस येईल असं वाटतंय, कविता म्हणाली. डिसेंबरमध्ये पाऊस?
आणि आलं तरी 2 मिनिटात थांबेल ग, काही नाही होत, निशा म्हणाली. अगं आपण घरी जाऊन छत्री घेऊन परत येऊ, कविता म्हणाली. आपण जर आता दोघी परत घरी गेलो तर आपल्याला परत सोडतील का घरचे, आणि तेही अशा पावसाळी वातावरणात? त्यापेक्षा तू एकटी जाऊन छत्री घेऊन ये. मी इथे आहे म्हटल्यावर तुला परत यायलाच लागेल. मी थांबते इथेच, इथले फोटो घेते जरा, निशा म्हणाली. त्या घरापासून तशा फारशा दूर नव्हत्या, त्यामुळे कविता घरून छत्री आणण्यासाठी परत गेली. इकडे निशा आजूबाजूंचे काही फोटो घेत होती. इतक्यात निशाला तिच्या डावीकडील असलेल्या झाडीत किंचित दूरवर एका पडक्या झोपडीचा सांगाडा दिसला. त्या झोपडीच्या आजूबाजूंनी पांढरे दगड आणि काही भगवे झेंडे लावलेले दिसले. इतक्या झाडीत हे असे एकच पडकं घर कसं काय, आणि तेही इतकं जुनं? असा विचार करून ते काय आहे बघायला म्हणून निशा तिकडे गेली. तिला ती झोपडी खूपच वेगळी वाटली. ती तिचे फोटो घ्यायला लागली. फोटो घेता घेता ती त्या झोपडीच्या आत जाऊ लागली. तसे तिला एक आवाज कानावर पडला. थांब पोरी, मागे फिर, त्या झोपडीच्या आवारात जाऊ नकोस, चल निघ इथून. निशाने मागे वळून पाहिलं असता तिला एक साधू दिसले. ठीक आहे असं म्हणून ती तिथून निघून गेली. तसे ते साधू सुद्धा तिथून निघून गेले. ती झाडीतून बाहेर आली. कविता अजून आली नव्हती. तसे निशा पुन्हा त्या झोपडीजवळ आली. आजूबाजूला कोणी नाही पाहून तिने त्या झोपडीच्या आवारात प्रवेश केला. आत पाऊल ठेवताच एक हलकीशी वाऱ्याची झुळूक तिच्या दिशेनं आली आणि त्याचबरोबर तिला एक खूप सुंदर असा सुगंध आला. ती झोपडीच्या डावीकडील दिशेला थोडी चालत गेली. तसा त्या सुगंधाचा प्रभाव अजूनच वाढत गेला. 10-15 पावले चालले असता तिला एक मातीचा ढिगारा दिसला. त्या ढिगाऱ्यावर एक छोटं रोपटं होतं. त्याला 2च पानं होती. निशाला समजलं की हा सुगंध तिथूनच येत आहे. ती तिथं गेली. तिला आश्चर्य वाटलं. एवढंसं रोपटं, त्याला 2च पानं आणि इतका सुगंध, आणि तो सुद्धा पानांचा. तिने त्यातील एक पान तोडायचं म्हणून हात पुढे केला. जसा तिनं पानांना स्पर्श केला तसे ती एकदम ओरडली. तिच्या बोटातून रक्त व्हायला लागलं. त्या पानांच्या कडा काटेरी होत्या. तसे ती एकदम बाजूला झाली आणि लगेच त्या झाडीतून बाहेर आली. इतक्यात तिला कविता येताना दिसली. चल घरी, आपल्याला घरी बोलवलंय, कविता म्हणाली. कविताचं लक्ष निशाच्या बोटातून येणाऱ्या रक्ताकडे गेलं. काय ग निशा, हे काय झालं, कवितानं विचारलं. तसं निशानं घडलेला सर्व प्रसंग सांगितला. ते ऐकून कविता खूप घाबरली. तू त्या झोपडीत गेली होतीस, कवितानं स्तंभित होऊनच विचारलं. हो का, निशा उद्गारली. शक्यच नाही, तू मस्करी करतीयस. तू तिकडे गेली असतीस तर परत आलीच नसतीस, कविता म्हणाली. त्यावर निशा हसली आणि म्हणाली, म्हणजे का नसते परत आले? असं म्हणतात की ती झोपडी खूप भयंकर आहे. गावातील कोणीच त्या झोपडीजवळच काय, त्या झाडीत सुद्धा जात नाही. असं म्हणतात की पूर्वी जो कोणी तिथं गेला तो परत कधीच आला नाही, कविता म्हणाली. त्यावर निशा पुन्हा हसली आणि म्हणाली, पण मी तर आले की परत, बघ मी किती धीट आहे. चल आता घरी. दोघी घरी निघाल्या. काही वेळानं दोघी घरी आल्या. रात्रीचं जेवण उरकलं. कविता आणि निशा बाहेर गप्पा मारत बसल्या होत्या. इतक्यात निशाला तिच्या डोळ्यांसमोरून काहीतरी झरकन गेलेलं दिसलं. आपला भास झाला असेल म्हणून तिनं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. बरीच रात्र झाली असल्यानं त्या आज झोपायला गेल्या. रात्रीचे 10 वाजले होते. निशा आपल्या आईसोबत झोपली होती. इतक्यात निशा खाडकन उठून बसली. तिच्या हालचालीनं पुन्हा तिच्या आईला जाग आली. काय ग निशा, काय झालं, तिच्या आईनं विचारलं. त्या खिडकीतून कोणीतरी दिसलं मला. खूप भयानक काहीतरी होतं, निशा म्हणाली. ती प्रचंड घाबरलेली होती. तुला परत स्वप्न पडलं असेल, झोप तू, तिची आई म्हणाली. आणि त्या दोघी परत झोपून गेल्या. काही वेळानं निशाच्या आईला जाग आली. पाणी प्यायचे असल्यानं ती उठली आणि खोलीबाहेर गेली. ती परत आली तेव्हा तिला खोलीचं दार बंद झालेलं दिसलं. तिनं दार ढकललं पण ते उघडलं गेलं नाही. निशाच्या आईनं दार वाजवलं पण आतून कुठलाच प्रतिसाद आला नाही. निशाच्या आईचा आवाज ऐकून बाकीचे सुद्धा जागे झाले.
काय झालं वहिनी? कविताच्या आईनं विचारलं. मी पाणी प्यायला म्हणून बाहेर आले आणि परत जात होते तर निशानं आतून दार लावून घेतलं आहे आणि आता उघडत नाहीये. काही प्रतिसाद पण देत नाहीये ती, निशाची आई म्हणाली. ते ऐकून सगळे निशाच्या खोलीचं दार वाजवायला लागले. तिला हाक मारू लागले, पण ती दार उघडत नव्हती. कविताचे वडील बाहेरून त्या खोलीच्या खिडकीजवळ आले, पण खिडकीचं दार सुद्धा बंद होतं आणि ते सुद्धा उघडलं जात नव्हतं. अचानक निशाच्या खोलीतून निशाच्या किंकाळ्या आणि अजून एक दोन आवाज यायला लागले. भयंकर गुरगुरण्याचे ते आवाज होते. सगळे खूपच घाबरले. निशाच्या आणि कविताच्या वडिलांनी पूर्ण शक्तीनिशी त्या दाराला धडका दिल्या असता दार उघडलं गेलं. त्यांनी आत पाहिलं आणि सगळेच खूप घाबरले. निशा काळी निळी पडली होती. तिचे केस पिंजारलेले होते. ती जोर जोरानं श्वास घेत होती. तिचे अंग तापलेलं होतं. तिची झालेली अवस्था पाहून कविता आणि निशाचे वडील तडक गावातील सरकारी हॉस्पिटलमधील डॉक्टरांना घेऊन आले. डॉक्टरांनी तिला तपासलं. मी इंजेक्शन देतो, होईल ती बरी, असे म्हणून ते इंजेक्शन काढणार तेवढ्यात निशानं डोळे उघडले आणि तिनं डॉक्टरांना जोरात ढकललं. ते जाऊन जमिनीवर पडले. निशा ताडकन उठून बसली आणि ती थरथरू लागली. ते पाहून सगळ्यांचीच बोबडीच वळाली. हे काहीतरी विचित्र आहे, डॉक्टर म्हणाले आणि ते घाबरून तिथून पळून गेले. कविता, तुम्ही कुठे गेला होतात काल? खरं सांग, कविताच्या आईनं कविताला दरडावून विचारलं असता निशानं ती त्या झोपडीत गेली असल्याचं सांगितलं. ते ऐकून कविताच्या आईला आणि वडिलांना घामच फुटला. मला वाटतं आपण निशाला हॉस्पिटलमध्येच घेऊन जावं, निशाची आई म्हणाली. नाही वहिनी, हे खूप भयंकर आहे. मला तर हेच कळत नाहीये की निशा जर त्या झोपडीत गेली असेल तर तिथून जिवंत आलीच कशी, असं म्हणून कविताच्या आईने त्या झोपडीबद्दल सांगितलं. ती झोपडी खूप भयंकर आहे. गावातील कोणीच तिथे जात नाही. असं म्हणतात की पूर्वी जो कोणी तिथे गेला तो परत कधीच आला नाही. हे काय बोलताय तुम्ही वहिनी? असल्या गोष्टींवर आमचा काही विश्वास नाही. आपण तिला हॉस्पिटलमध्ये नेऊ, निशाचे वडील म्हणाले. ते निशाला उचलायला गेले, पण निशा त्यांना काही केल्या उचलली जात नव्हती. असं वाटत होतं की ती बेडला चिकटून बसली आहे. अचानक निशा खाडकन उठली आणि विजेच्या वेगानं वर जाऊन पंख्याला लटकली. सगळ्यांनी वरती पाहिलं असता त्यांना दिसलं की निशाचा चेहरा भेसूर झाला होता. ती एखाद्या हडळीसारखी भयंकर दिसत होती. ते दृश्य पाहून सगळ्यांना हृदयविकाराचा झटकाच यायचा बाकी होता. निशाचे आई वडील तर प्रचंड घाबरले होते. त्यांची शुद्धच हरपायची बाकी होती. पण कसं तरी कविताच्या आई वडिलांनी त्यांना सावरलं आणि ते सगळे त्या खोली बाहेर आले. कविताचे वडील त्या खोलीचं दार लावणार इतक्यात निशा हवेतून तरंगत वेगानं त्या घराबाहेर गेली आणि दूरवर झाडीत दिसेनाशी झाली. आता निशाच्या आई वडिलांचा जे घडलं आणि जे कविताच्या आईनं सांगितलं त्यावर पूर्ण विश्वास बसला होता. कोण करतंय हे सगळं? काय बिघडवलं आहे माझ्या मुलीनं कुणाचं? कुठे गेली असेल माझी मुलगी? निशाची आई रडत आणि घाबरत उद्गारली. आपल्याला त्वरित जाऊन त्या डोंगरावर राहणाऱ्या साधूंना बोलवावं लागेल. कदाचित तेच यातून आपली सुटका करतील. कविताचे वडील त्यांच्या घरातून दिसणाऱ्या एका डोंगराकडे बोट दाखवत म्हणाले. चला मग लवकर, वेळ नको घालवायला, निशाचे वडील म्हणाले. ते जसे घराच्या बाहेर आले तसे त्यांना दिसलं की आसपासचे लोक त्यांच्या घराभोवती जमा झाले आहेत. आम्ही सगळं ऐकलं आहे. चला, आम्ही सुद्धा येतो तुमच्या बरोबर, जमलेला जमाव म्हणाला आणि ती 15-20 लोक त्या डोंगराकडे जायला निघाली. सर्व जमाव डोंगर चढून वरती आला तसे त्यांना एका मोठ्या झाडाखाली ते साधू दिसले. भगवे वस्त्र, हातात रुद्राक्षाची माळ, अंगाला भस्म, कपाळाला टिळा असा काहीसा त्यांचा पेहराव होता. कविताच्या वडिलांनी घडलेला प्रकार त्यांना सांगितला. म्हणजे शेवटी त्या मुलीनं तेच केलं जे करायला नको होतं. होय, मला एक मुलगी त्या झोपडीजवळ फिरताना दिसली होती. मी तिला त्या झोपडीत न जाण्यास सांगितले देखील होतं, पण कदाचित माझी पाठ वळताच तिने त्या झोपडीत प्रवेश केला असावा. त्या मुलीनं स्वतःचे प्राण तर धोक्यात घातलेच, पण त्याचबरोबर संपूर्ण गावातील मुलामुलींचे प्राण धोक्यात घातले आहेत.
महाभयंकर संकट ओढवणार आहे गावावर, ते साधू म्हणाले. ते ऐकून सगळे एकमेकांकडे बघायला लागले. म्हणजे काय घडलं आहे महाराज? तो जमाव म्हणाला. ते सांगायची आता वेळ नाही. आपल्याला ते संकट यायच्या आत हालचाल करावी लागेल. चला माझ्याबरोबर, असं म्हणून साधू उठले आणि सगळा जमाव त्यांच्याबरोबर डोंगर उतरू लागला. ते सगळे त्या झोपडीच्या दिशेने जाऊ लागले. तसा तो लोकांचा जमाव घाबरून तिथेच थांबला. घाबरू नका, मी आहे तुमच्याबरोबर, तुम्हाला काहीही होणार नाही, ते साधू म्हणाले. त्या साधूंचे म्हणणे ऐकून ते सगळे काही वेळात त्या झोपडीपाशी आले. महाराज, आमचं घर तिकडे आहे, कविताचे वडील म्हणाले. आपलं काम इथेच आहे, असे म्हणून साधूंनी तिथे बैठक मारली. तिथे यज्ञ तयार केला, काही मंत्र म्हटले. आता मी काय सांगतो ते सगळे नीट ऐका, असं म्हणून साधूंनी बोलायला सुरुवात केली. ही छोटी काडी मी प्रत्येकाला देत आहे. ही काडी प्रत्येकानं आपल्या खिशात ठेवा. त्या झोपडीतील आवारात तो ढिगारा आहे, तो आपल्याला खोदायचा आहे. झोपडीत प्रवेश करायचा म्हटल्यावर सगळे प्रचंड घाबरले. साधू पुढे बोलू लागले. घाबरू नका, जोपर्यंत ती काडी तुमच्या खिशात आहे तोपर्यंत तुम्हाला काहीही होणार नाही. तिथे जमिनीत पुरलेले 2 मानवी सांगाडे दिसतील. ते घेऊन तुम्हाला माझ्याकडे यायचे आहे. हे काम आपल्याला सूर्योदय होण्याच्या आधी करायचं आहे. आपल्या कामात त्या शक्ती बाधा घालतील, पण तुम्ही काम सुरू ठेवा, कामाला लागा, ते साधू म्हणाले. पण महाराज, आपल्याकडे खोदण्याचं काही सामान नाही, त्या जमावातील काही जण म्हणाले. हे काम तुम्हाला हातानेच करावे लागणार आहे. त्या सांगाड्यांना कुठल्याही प्रकारच्या हत्याराचा स्पर्श होता कामा नये. वेळ घालवू नका, कामाला लागा, ते साधू म्हणाले. तसे सगळ्यांनी साधूंनी दिलेली काठी खिशात ठेवली आणि सगळे तो ढिगारा उपसू लागले. काही वेळ गेला तसे हवेत अचानक एक वादळ निर्माण झालं. अचानक 2 भयंकर बायकांच्या आकृत्या हवेतून उडून त्या झोपडीवर हवेत चक्रा मारू लागल्या. पांढरी फाटकी साडी, जटा झालेले केस, चेहऱ्यावर आणि अंगावर असंख्य जखमा, अर्धवट तुटलेले दात, बाहेर आलेले धारदार सुळे, मोठाली धारदार नख, अशा त्या हवेत उडणाऱ्या बायका पाहून सगळे खूपच घाबरले. त्या बाया सर्व लोकांवर रागानं गुरगुरायला लागल्या. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, त्या तुम्हाला काहीही करू शकत नाहीत. काम करत रहा, ते सांगाडे शोधा, साधू ओरडले. तसे त्या जमावाला धीर आला आणि त्यांनी अजून वेगानं काम करण्यास सुरुवात केली. काही वेळात त्यांच्या हाताला ते सांगाडे लागले. त्यातील लोकांनी लगेच ते सांगाडे साधूंकडे आणले. काही मंत्र म्हणत साधूंनी ते सांगाडे त्या यज्ञात विसर्जित केले. तसे त्या बाया जोर जोरानं ओरडू लागल्या आणि त्या यज्ञात विलीन झाल्या. तसं हवेतील वादळ सुद्धा शमलं. ते सगळे साधूंबरोबर झोपडीच्या मागील बाजूस गेले असता तिथे त्यांना अर्धवट पुरलेली निशा बेशुद्ध अवस्थेत दिसली. सगळ्या लोकांनी तिला त्या मातीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढलं आणि सगळे कविताच्या घरी आले. त्यांनी निशाला बेडवर झोपवलं. निशाला पाहून तिच्या आईला खूप आनंद झाला. निशा, जी काळी निळी झाली होती, भेसूर हडळीसारखी दिसत होती, ती पुन्हा नॉर्मल झाली होती आणि काही वेळात ती शुद्धीवर आली. संकट आता कायमचं टळलं आहे, ते साधू म्हणाले. पण महाराज, हा सगळा काय प्रकार होता आणि माझ्या मुलीच्या चुकीमुळे कुठलं संकट गावावर येणार होतं? निशाच्या वडिलांनी विचारलं. तसं ते साधू बोलू लागले. खूप वर्षांपूर्वी या गावात भयंकर घटना घडायला लागल्या होत्या. बरीच लहान मुले मुली या गावातून गायब व्हायला लागली होती. सर्व गावकरी भयभीत झाले होते. हे कोण करत आहे ते काही केल्यास समजत नव्हतं. कालांतरानं सत्य समोर आलं. ह्या झोपडीत 2 बहिणी राहायच्या. त्या काळी जादू करण्यात निपुण होत्या. आपले सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी अनेक लहान मुले आणि मुलींचा बळी दिला होता. हे जेव्हा लोकांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी त्या बहिणींना मारून टाकलं आणि ह्या जमिनीत पुरलं. पण झालं असं की त्या जेव्हा पुरल्या गेल्या तेव्हा त्यांचे प्राण त्यांच्या शरीरातच होते. म्हणजेच त्यांचा मृत्यू झाला नव्हता. त्या तडफडून मरण पावल्या. त्यांचे अंत्यसंस्कारही झाले नाहीत.
त्यांना पुरताना दोघींनी या गावातील सर्व मुलामुलींना मारण्याचा पण केला होता. गावातील लोकांना त्यांच्या प्रचंड शक्तीचा अंदाज असल्यानं गावातील लोकांनी तिथे दगडाचं कुंपण घातलं, जेणेकरून तिथे कुठलाही मनुष्य जाणार नाही. कारण त्यांची शक्ती म्हणजे मनुष्याचं रक्त होतं. ते जर त्यांना मिळालं असतं तर त्या पुन्हा जिवंत झाल्या असत्या. आणि नेमकं हेच घडलं. निशाच्या बोटातून येणारं रक्त त्या ढिगाऱ्यावर सांडलं आणि तिथून हे सुरू झालं. निशाला मारून टाकून पुढचा नंबर कविताचा होता. आणि असेच एक एक करत ह्या गावच्या सगळ्या मुलामुलींचे बळी गेले असते. ते ऐकून सगळे स्तंभितच झाले. असो, पण सुदैवानं आता सगळं संपलं आहे. निशानं त्या साधूंची आणि सर्व गावची माफी मागितली. सर्व लोकांनी कविताच्या घरी देवाची आरती केली आणि संकटातून वाचवल्याबद्दल देवाचे आभार मानले. मित्रांनो, नाण्याला सुद्धा जशा दोन बाजू असतात, तशाच ह्या जगात चांगल्या आणि वाईट शक्तींचे सुद्धा अस्तित्व असू शकतं. सावध रहा. निशाला 3दा तिच्या मृत्यूचे संकेत मिळाले होते. दोन्ही वेळेस स्वप्नात तिला हेच दिसलं होतं आणि तिसऱ्या वेळेस त्या साधूंनी सुद्धा तिला रोखलं होतं. पण तरीही निशाने त्या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आणि नियतीनं तिचा डाव साधलाच. पण सुदैवानं निशाला वाचवायला ते शक्तिशाली साधू होते. निशासारखी आपल्या हातून सुद्धा कळत किंवा न कळत अशी कुठलीही चूक घडू नये, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.